कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बरं ऐक ना बाळा, एक विचारू का तुला? हो बोला की। ही सगळी जमीन नक्की माझ्या नावावर होणार ना? हो 100% होणार। एकदा प्रकरण झालं, सह्या झाले की तुम्ही मोकळ्या। पण मावशी, जमीन तुमच्या हक्काची आहे म्हणताय ना, पण नावावर होईल का असं का विचारतो? तसं नाही रे पोरा, हे बघ मी पडले गावाकडची अनपड बाय, कुणी बी फसू शकतो ना मला, म्हणून म्हणलं मी। हा म्हणजे तुम्हाला वाचता येत नाही? नाही। मग हेच तर मगाशी विचारत होतो ना मी। बर बर बाद झालं। हे बघ आता तुला द्यायला माझ्याकडे ना पैसे नाहीत, तुझी जेवढी काय फी असेल ना तेवढी मी जमल तशी नक्की दे ना। काय बोलताय मावशी, तुम्ही माझ्या मित्राची आई आहात, तुमच्याकडून पैसे घेणार आहे का मी? हा म्हणजे फुकट? बया बया बया, देव पावला देव पावला। कसं रे तू देवाच्या रूपात मला भेटला, फुकट करणार? काय बोलताय मावशी, भल्याचं काम आहे, आनंद मिळतोय मला। नाही नाही नाही, खरंच खरंच तुला सांगते, लय उपकार झाले बघ तुझे माझ्यावर। फक्त आता हे लवकर कर आणि झालं की मला फोन करा तेवढा। निघू का मी आता? हो चालेल, निघते मी लवकर। चला मोना, हुया जे कुठं दिसणार ग? अहो आज सगळं काम माझ्यावर टाकून कुठेतरी बाहेर दवाखान्यात गेल्यात त्या। हो भेटले की मला सकाळी, मला म्हणाले नाश्ता तयार आहे, कणिक मळून ठेवली आहे, भाजी चिरून ठेवली आहे। एवढं सगळं करून गेलेत, मग तुझ्यावर काय काम टाकून गेलेत? बापू तसं नाही, पण बाकी सगळं तर मोनालाच करावं लागणार ना। हो मग बापू, अहो हे पूर्ण घर आवरायचं असतं मला। हो पण हुया जे येतीलच की। ओ काय रे, झालं तयार? हो मा आज मी शाळेमध्ये कोण सोडणार? मीच सोडणार। मी काय म्हणतोय, मी आज कलेक्टर ऑफिसच्या बाजूला चाललोय, मग सोबतच जाऊ ना? हो चालेल। बरं चला दाजी दे, मी पण निघतो। येऊ का विनय काका? अरे स्वप्नील अरे वा वा वा, हे बघ तुझ्यासाठी खाऊ आणला मी। थँक्यू। स्कूलला चालला तू? स्कूल बॅग भरायची असेल ना तू? हो। स्कूल बॅग भरा। जा। दादा कसं आहेस आणि वहिनी कशा आहेत? सगळं ठीकच आहे म्हणायचं या ठिकाणी। स्वप्नील सर, तुम्ही काळजीत दिसताय, नक्की सगळं ठीक आहे ना? अरे रुपालीच्या वागण्याबद्दल तुमची माफी मागायचंच राहून गेलं होतं, त्यामुळे आलो होतो या ठिकाणी। अहो अरे दादा एवढं काय, तू कशाला वाईट वाटून घेतोयस? स्वप्नील अरे तू आलास ना, मला लई बरं वाटलं बघ। सर तुम्ही बसा की। नाही, मी इथूनच कॉलेजला जाईन, मला खरं तर तुम्हा सगळ्यांसोबत बोलायचंय। दादा बोल ना। अर्जुन, इथून गेल्यापासून अरे एकटं पडल्यासारखं वाटतंय रे, म्हणजे आपलं सगळं कुटुंब असताना असं एकटं राहणं कठीण जातंय। अरे स्वप्नील, पर तूच रुपालीला इथनं घेऊन गेला होतास ना? हो विना काका, अपर्णा आणि अर्जुन मध्ये रुपाली येऊ नये म्हणूनच मी तिला घेऊन गेलो। स्वप्नील सर, झालं गेलं विसरून जा। अहो तुमच्या मनात काय आहे ना ते स्पष्ट बोला। बापू, मला अमोलची, इथल्या माणसांची खूप सवय झाली हो, जे घरी माझं मनच लागत नाही, तर मला असं वाटत होतं की मी आणि रुपाली पुन्हा इथे येऊ का राहायला। अर्जुन बोल ना काहीतरी। मी अहो स्वप्नील सर, तुम्ही असं का विचारताय? अहो हे घर, घरातली माणसं तुमची आहे, तुम्ही कधी हक्काने इथे येऊ शकता। अपर्णा, तू हे बोललीस यात तुझा मोठेपणा आहे। अगं मला आणि रुपालीला मूलबाळ नाहीये, तेव्हापासून असं वाटायचं की आपल्याला लहान मुलाचा सहवास मिळावा, पण आता रुपालीला काय झालंय काहीच कळत नाहीये। दादा हे बघ, 4 चांगल्या गोष्टी होणार असतील, एखादी वाईट गोष्ट नजरेआड करायला काहीच हरकत नाही। आणि बाकीच्यांचं काय म्हणणे? हो
स्वप्नील सर, आता वंस म्हणतायत ना या, मग आम्ही काय बोलणार? तसं नाही मोनिका, सगळ्यांनी एकत्र राहायचं तर सगळ्यांच्या मताला महत्त्व द्यायला हवं ना या ठिकाणी. मला फक्त एवढंच वाटतं की मागचं पाडं 55 होऊ नये. बाकी मला तुमची आणि रुपाली त्यांची काहीच अडचण नाही. स्वप्नील सर, अहो माणसांनीच घराला घर पण येतं, काही संकोच बाळगू नका, या तुम्ही. बिन्या काका, तू काही बोलला नाहीस. कदम, अहो बोला की काहीतरी. दादा काय म्हणतो? अरे जार, मी काय बोलू आता? तुम्हाला सगळ्यांना वाटतंय की स्वप्नील आणि रुपालीने इथं यावं, पण मला नाही वाटत तसं. विनायकराव, मला असं वाटतंय स्वप्नील सरांची बाजू ऐकून विचार करून तुम्ही त्यांना घरात घ्यायला पाहिजे होतं. बापू, अहो स्वप्नील काय माझा दुश्मन आहे का? मला बी त्याच्याबरोबर राहायचंच आहे की. पण स्वप्नील म्हणलं की रुपाली आहे, आणि मला तेच नको होतं बा. विनायकराव, आपण रुपालींना मोठ्या मनाने माफ करून टाकू. अहो त्या सज्जन माणसासाठी आपण एवढं करू शकत नाही. आता रुपालीनं जर का बदलायचंच नाही ठरवलं असेल तर पुन्हा तेच बघायची बारी येईल आपल्यावर. नाही तसं नाही विनायकराव, अहो घरातले बाकीचे आहेत की ते समजून सांगतील त्यांना. अहो बापू, आजपर्यंत आपण सगळे नव्हतो का? रुपाली ना सध्या कुणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही हो. बरोबर आहे विनायकराव, तुमचं पटतंय मला. बापू, अहो आप्पी आणि अर्जुन आत्ता कुठे एकत्र आले. अमोल त्याच्या बापापासून 7 वर्ष लांब होता. आत्ता जरा कुठं खुश आहे होतो का? तर त्याचं आई आणि बाप दोघं एकत्र त्याची काळजी घेतात. आता हे सगळं इसकटताना बघायला आवडेल का बरं तुम्हाला? नाही नाही, असं कसं म्हणताय तुम्ही? आता कसं? तुम्हीच उत्तर दिलं बापू. अहो स्वप्नीला आणि रुपालीला इकडे न बोलवण्यामागे हेच कारण आहे. तुमचं बरोबर आहे विनायकराव, तुम्ही जे काय केलंय ते विचार करूनच केलेलं असणार आहे. अहो बापू, आप्पीनं मोठ्या मनानं रुपालीच्या हातात अमोलला देऊन सांगितलं होतं की याला तुमचाच मुलगा समजा. पण आप्पीची बदली झाली आणि तेव्हापासून रुपालीच्या डोक्यात तो राग अजून आहे बघा. सगळ्या दुःखाला ना ह्यो रागच कारणीभूत असतो. अहो आता वाईट वाटलं तरी चालेल, पण मी ठरवूनच टाकलं होतं की काय झालं तरी आपला निर्णय बदलायचा नाही. काय? अहो बापू, आप्पी आणि अर्जुन आत्ता कुठे एकत्र आले. त्यांच्यातल्या नाजूक गोष्टी ठीक व्हायला त्यांना वेळ दिला पाहिजे ना. आणि रुपाली जर काही इथं आली असती ना तर तिनं वाटेल ते झालं तरी होऊ दिलं नसतं याची खात्रीच आहे बघा. मग पण विनायकराव, तुम्ही या सगळ्याच्यात ना अमोलच्या आनंदाचा विचार करताय ना, लय भारी वाटतंय बघा मला. बापू, आपलं काय आता झालं गेलं गंगेला मिळालो. आता आपली पोरच एकत्र आली पाहिजेत ना. त्यानं रुपालींना थोडा वेळ पण मिळेल आणि बदलतेला होत्या. लय विचार करू नका, चला चक्कर मारून येऊ. चला. असं आहे तर सगळं. म्हणजे या सगळ्यांचा जीव या एवढ्या कार्ट्यामध्ये अडकलाय. त्याला जर काय झालं की मग बराबर सगळे लाईनीवर येतील बघ म्हणे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.